एक्सपोर्ट मध्ये सगळं योग्य केलं, शिपमेंट पोहोचला, बायर व्हेरीफाय केला, पण तरी रेस संपत नाही. म्हणूनच एक्सपोर्ट इन्शुरन्स इम्पॉर्टंट असतं. एक्सपोर्ट इन्शुरन्स म्हणजे काय? एक्सपोर्ट इन्शुरन्स म्हणजे एक्सपोर्टरला होणाऱ्या फायनान्शियल लॉस पासून प्रोटेक्शन. बायर पेमेंट न देणं, पॉलिटिकल इश्यूज, शिपमेंट प्रॉब्लेम या सगळ्यांना इन्शुरन्स कवच असतं. एक्सपोर्ट हा डोमेस्टिक बिझनेस नाही. फॉरेन कंट्री, फॉरेन बायर्स, फॉरेन लॉज इन्व्हॉल्व्ह असतात. इन्शुरन्स नसल्यास पेमेंट डिफॉल्टचा धोका होऊ शकतो, कंट्री रिस्क होऊ शकते आणि सडन लॉस होऊ शकतो. इन्शुरन्स असल्यास रिस्क मॅनेज होतो. एक्सपोर्ट इन्शुरन्स कधी घ्यायचं? इन्शुरन्स घ्यायचं जेव्हा नवीन बायर असेल, ॲडव्हान्स पेमेंट नसेल, LC विदाउट कन्फर्मेशन असेल, न्यू कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करत असाल तर. एक्सपिरियन्स एक्सपोर्टर सुद्धा इन्शुरन्स टाळत नाहीत. VT कंटेनर एक्सपोर्टरला कसं मदत करतो? VT कंटेनर शिपमेंट टाईप समजून एक्सपोर्टरला इन्शुरन्स सजेस्ट करतो. पेमेंट टर्म बघून रिस्क असेस करतो. डॉक्युमेंटेशन इन्शुरन्स फ्रेंडली ठेवतो. म्हणजेच एक्सपोर्टर ब्लाइंड रिस्क घेत नाही. आज इन्शुरन्सचा इम्पॉर्टन्स क्लिअर झाला. पुढच्या रेलमध्ये पाहू एक्सपोर्ट बॉडी म्हणजेच कोणकोणत्या संस्था एक्सपोर्टर्सना मदत करतात. फॉलो करा, कारण यू ग्रो वी ग्रो.